नमस्कार, मी श्रुती जोशी आणि तुम्ही पाहत आहात न्यूज अकोले। अहिल्यानगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात आणि विशेषतः भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः कहर निर्माण केलाय। या अतिवृष्टीमुळे संपूर्ण परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले। तालुक्यात सर्वाधिक पाऊस घाटघर आणि रतनवाडी परिसरात नोंदवला गेलाय। गेल्या 24 तासात या भागात 300 मिलीमीटरपेक्षा जास्त विक्रमी पाऊस पडल्याने भंडारदरा धरणात पाण्याची मोठी आवक झाली। ताज्या आकडेवारीनुसार भंडारदरा धरण आता 50%हून अधिक भरले असून धरणातील पाणीसाठा 5604 दशलक्ष घनफुटांवर पोहोचलाय। याचबरोबर निळवंडे धरणाच्या पाणीसाठ्यातही झपाट्याने वाढ झाली असून तो 25%च्या पुढे गेलाय। तालुक्यातील वाकी, अंबित आणि पिंपळगाव खांड ही धरणे ओव्हरफ्लो झाल्यामुळे प्रवरा आणि मुळा नद्या दुथडी भरून वाहत आहेत। मुळा नदीवर सध्या मध्यम स्वरूपाची पूरस्थिती आहे। या पुराचा मोठा फटका स्थानिक नागरिकांना बसत आहे। मुळा नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे लहित खुर्द आणि लहित बुद्रुक या 2 गावांना जोडणारा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला असून या गावांचा रस्ता संपर्क तुटला आहे। ऐतिहासिक कोतुळेश्वर महादेव मंदिरातही सुमारे 5 फूट पाणी शिरले आहे। याशिवाय अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले असून तारा तुटल्या आहेत। यामुळे परिसरातील अनेक गावे सध्या अंधारात बुडाली आहेत। या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने अकोले परिसरासाठी रेड अलर्ट जारी केला आहे। पर्यटकांच्या सुरक्षेचा विचार करता प्रशासनाने कठोर पावले उचलली असून भंडारदरा, सांदन व्हॅली, कळसुबाई शिखर आणि रिव्हर्स वॉटरफॉल यांसह सर्व प्रमुख पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहेत। तसेच परिसरातील सर्व साहसी उपक्रमांवरही पुढील आदेशापर्यंत तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे। प्रशासनाने स्थानिक नागरिकांना नदीकाठ, धोकादायक उतार आणि पुराच्या पाण्यातून वाहने न नेण्याचे सक्त आवाहन केले आहे। तसेच पुरामुळे रस्ते बंद झाल्याची माहिती लगेच संबंधित अधिकाऱ्यांना कळवण्याच्या सूचना देण्यात आल्या। हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजपासून पावसाचा जोर थोडा कमी होण्याची शक्यता असली तरी सध्या परिस्थिती गंभीर असल्याने सर्व नागरिकांनी सुरक्षित राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे। अकोले तालुक्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अकोले। धन्यवाद।